केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादचे चौफेर महाराष्ट्र न्यूज। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे आणि आता त्यांचा ताफा जो आहे तर शहरातील क्रांती चौकात दाखल झालेला आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की ज्या राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार होती त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि पहिली गाडी जी आहे तर आलेली आहे। राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले तुम्ही बघू शकता। हा ताफा राज ठाकरेंच्या आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आणि घोषणाबाजी पाहायला मिळते। जो आहे तर राज ठाकरेंचा ताफा जो आहे तर शहरातील क्रांती चौकामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्याची लढ वाजून जल्लोष केला जातोय। गाड्यांचा ताफा जो आहे तर तो दाखल झालेला आहे आणि एकंदरीत राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे। तुम्ही बघू शकता राज ठाकरेंचा हा ताफा आहे आणि या ताफ्यामध्ये जे आहे तर राज ठाकरेंची गाडी आहे। पुढे मागे पोलिसांचा बंदोबस्त आहे, मोठा बंदोबस्त राज ठाकरेंच्या सोबत आहे। एकंदरीत आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघत होतो की राज ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते आणि त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती आणि राज ठाकरे जे आहे तर औरंगाबादमध्ये दाखल झालेले। एकंदरीत जे आहे तर त्यांच्या सोबत मोठा फौज फाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे। एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे तर राज ठाकरे यांच्या सभेची आणि त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती आणि आता राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे। ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये राज ठाकरे हे आहेत आणि त्यांच्या सोबत स्पेशल फोर्स जे आहे तर तो बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो राज ठाकरे यांच्या दौऱ्याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती आणि राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची गाडी आहे, सोबतच मोठा फोर्स, स्पेशल फोर्सचे कर्मचारी, पोलीस फोर्स त्यांच्यासोबत आहे। एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे आणि काही वेळातच ते शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पार्पण करून पुढे हॉटेलमध्ये जाणार आहेत। एकंदरीत या सगळ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे आणि या गर्दी जी आहे तर पोलीस जे आहे तर काढताना पाहायला मिळतात। दाखल झालेले आहे राज ठाकरेंचा ताफा या ठिकाणी औरंगाबादमध्ये दाखल झालेला आहे। एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून आणि या सभेची औरंगाबाद दौऱ्याची गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे दौऱ्याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती। राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत। घोषणा देताना या ठिकाणी राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये दाखल झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतात। दाखल झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणून राज ठाकरेंचा दौरा औरंगाबादमध्ये दाखल झालेला आहे। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह, मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि राज ठाकरेंचं या ठिकाणी स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी राज ठाकरे जे आहे तर औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे आणि राज ठाकरे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हे राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे।
राज ठाकरेंना पाहण्यासाठी कार्यकर्ते मोठी गर्दी करताना पाहायला मिळते. तेवढीच गर्दी माध्यमांची या ठिकाणी. एकंदरीत राज ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला जातोय आणि राज ठाकरे सध्या गाडीत बसलेले आहे आणि ते काही वेळातच आणि राज ठाकरे गाडीतून उतरत आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करणार आहे आणि राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहे. हे पहिले दृश्य तुम्ही पाहू शकता. प्रमुख राज ठाकरे औरंगाबादमध्ये ठाकरेंवर पुष्पवर्षाव इथे मोठा जल्लोष आणि तुम्ही बघू शकता की ज्या हे सगळे करण्यासाठी केलेली आहे. राज ठाकरे या ठिकाणी रामचंद्र पुतळ्याला पुष्पार्पण रामचंद्र भगवान की जय जय सिया राम जय जय सिया राम जय जय सिया राम जय जय सिया राम पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवरायांच्या सियावर रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान की पुष्पार्पण करण्यासाठी राज ठाकरे जात आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. राज ठाकरे औरंगाबादमध्ये आणि राज पुतळ्याच्या दिशेने जात आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि राज ठाकरे जे आहे तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यासाठी जाताना पाहायला मिळतात केला जातोय. मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि राज ठाकरे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करताना राज ठाकरे आणि इथून ते सरळ आता जे आहे तर एका हॉटेलमध्ये थांबणार आहे आणि त्यानंतर ते म्हणजेच उद्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंचा ताफा जो आहे तो पुन्हा आता राज ठाकरेंना पोलिसांचा सुरक्षा कवच देत जे आहे तर या ठिकाणी